गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आपल्या शेतामध्ये. डायरेक्टली तुम्ही बघू शकता की आता हे जे काड्या आहे मित्रांनो, ह्या काड्या पूर्ण आपल्याला जमा करायच्या. ह्या पण काड्या दिसतात नाही, ह्या पूर्ण आपल्याला इथलच्या जमा करून घ्यायच्यात आणि एका ठिकाणी मित्रांनो गंज मारायचे. म्हणजे की ह्या 13 काड्या आहे ना एका ठिकाणी बांधायचे, कारण की एका बेडला मित्रांनो 13 काड्या लागतात. तर चला मग पटकन आपलं काम करूया चालू, कारण की ऊन खूप तपून राहिलेलं आहे आणि त्या उन्हामध्ये आपल्याला काम जर नसं करायचं तर आता आपल्याला पटपट काम करणं लागेल, जेणेकरून ऊन तापताना आपण नंतर घरी जाऊन मस्त आंघोळ बिंघोळ थंड पाण्यानं करूया. तर चला मग एकदा काड्या जमा करताना भेटतो मी तुम्हाला, आणि काय काय इथं अडचणी होत्या आणि काय काय नाही हे आपण आता इथं बघणार आहोत पुढं. तर चला मग या पटपट काड्या इकडे हे पहा मित्रांनो, ह्या मोठ्या काड्या इकडे ह्या एका ठिकाणी जमा करायच्या, जेणेकरून आपल्याला तकलीफ होणार नाही. आणि ह्या बारीक काड्या इकडे ह्या एका ठिकाणी जमा करायच्या, जेणेकरून याची आपल्याला तकलीफ होणार नाही. तर चला मग करूया सुरुवात आपल्या कामाला. तर मग मित्रांनो, आता आपलं काड्याच्या बांधणं चालू आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अशा काड्या बांधून ठेवू राहिलो मित्रांनो मी. 13 काड्याचे बनलं हे बघू शकता, इथं बांधून ठेवलेलं आहे. आणि ही लाईन आपल्या आता कंप्लीट झालेली. तिकून इकडं आणलं आहे मी. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण काड्या जमा करून इथं आपण बांधून ठेवलेलं आहे. नंतर ते आपल्याला तिकडे नेऊन टाकायचे आहे हे सगळं झाल्यावर. तर तुम्ही बघू शकता की आता इकडं राहिलेलं आहे हे पूर्ण. आता ही लाईन झालेली, आता ही लाईन घेतली मी. तर मी सांगतो मित्रांनो तुम्हाला, हे बघा काही काही काड्या आहेत अशा खुलट्यात, डायरेक्ट खोडून गेली ती काडी. हे बघा, हे काड्या आहेत मित्रांनो, ह्या जमा करायच्या. 13 काड्या एका बंडलामध्ये बसतात. म्हणजे की ही जी लाईन आहे ना, ह्या एका लाईनीत 13 काड्या बसतात. 2 लाईनीनं 13 13 26 काड्या बसतात. त्याच्यामुळे मित्रांनो बंडलं करून ठेवले ना, तर मग ते आपल्याला पुढं चालून सोपं जाते, सोडायला बी आणि काड्या टाकायला बी. तर चला मग मित्रांनो पटकन एकदा काम करूया. हे पटपट काड्या आपण जमा करून घेऊया, कारण की ऊन तपून राहिलेलं आहे. आणि ऊन तपून राहिलेलं आहे म्हणजे की नंतर आहे ना मित्रांनो, इतकी बेजारी होती उन्हात काम करायला, लई बेजारी होती. त्याच्यामुळं आता पटपट काम करून टाकलं ना, मोकळं होऊन जाते. मग हे पूर्ण काड्या जमा करून टाकू, तिथं जागा पण करणं आहे आपल्याला काड्या टाकायला. तर बघूया काय काय आपल्याला इथं अडचणी होत्या तर काय काय नाही इथं. चला मग. अडचण तर आता सध्या तर काहीच नाही, कारण की सगळं व्यवस्थित चालू आहे. अडचण म्हणजे ऊन तपून राहिलेलं आहे ना, चटके लागायला लागलेली बस, दुसरं काही नाही. गांजर गवत बघू शकते, हे गांजर गवत पण आपल्याला एकदा काढून घ्या नाही पूर्ण. तर मग मित्रांनो, जिंदगीत कधी काय होईल ते सांगता येत नाही, कारण की तुम्ही बघू शकता की आता जिथं मी आहे सध्याच्या घडीला, तिथं कधी चिव छो छो कसे असे करणारे लोक रोई हाणत होते. पण आज बघू शकता, हे बघा मित्रांनो, सगळा इलाका सुनसान आहे. कितीतरी दिवसाच्या आधी इथं आहे ना हॅक चिव म्हणणारे लोक होते. रोई बघू शकता तिथं आहेत. जर आता समजा लोकांची पिकं जर काय असते तर ते तिथं ठेवलं नसतं, हाणून दिले असते तिकडं खाली. पण तुम्ही बघू शकता की प्रत्येक महिना माणसाचा सारखा नसतोय. आज ही डीबी बघू शकता, याच्यावर कधी बी आम्ही काम करायला येत असतो, म्हणजे की काही बिघडलं की चालूच असते. आज बघू शकता आज सगळे डिओ पडेल तसेच. ते बघू शकता तिथे एक पाखरू चिटकलंय मित्रांनो. बघा तुम्ही किती लोक राहायचे या वावरामध्ये रोय हाणायला. आज बघू शकता आज कोणीच नाही आहे. तर अशी जिंदगी असते मित्रांनो. मी पण काय, माझं टमाटर आहे शेतामध्ये, त्याच्यामुळं मी आहे, नाही तर मी बी नसतो इथं. तर मग मित्रांनो चला जाऊया आपण आपल्या शेतामध्ये. आपण आलो टिपी पाहायला. तर बाकी काहीच नाही आहे. तर बाकी आता तिथं शेतात गेल्यावर पाहूया. आपले चालू आहे मित्रांनो काड्या जमा करणं आपल्या आता होणारच आहे थोड्या टायमात. जरशा काड्या जमा करून टाकूया, मस्त पाणी घेणे पिऊया आणि मग बघूया काय करायचं आहे काय नाही. तर हे बघा मित्रांनो, आपलं शेत अजून भरपूर लांब राहिलेलं आहे. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण जो आहे तो आता आपल्या काड्या पूर्ण इथं बांधणं झालेलं आहे. तर तिकडं आपण आता नेऊन टाकून राहिलेलो आहे. तुम्हाला एकदा दाखवतो मी. हे काड्या आहेत, हे आता आपण अशा उचलायच्या तुम्ही बघू शकता, आणि अशा त्या तिकडे नेऊन टाकायच्या. मित्रांनो स्ट्रगल खूप ऊन तपून राहिलेलं आहे, चटके भरपूर लागून राहिलेले तिथं. पण जाऊ द्या, काम तर आपल्याला करणंच लागणार आहे, कारण की आता जर काम नाही केलं ना तर मग जिंदगीत आपलं काहीच खरं नाही. कारण की मी भरपूर प्रयत्न करून बघितलेत मित्रांनो, पण मला काही यश भेटलेलं नाही आहे. तर इथून पुढं पण मग आता मेहनत चांगली करायची आणि आपल्याला यश भेटणारच आहे. देवानं काहीतरी आपल्या नशिबात चांगलंच लिहिलं असणार आहे.
इथं आपल्या काड्या टाकणं चालू आहे आणि इकडं पूर्ण इलाका सुनसान आहे. तर चला मग काड्या आणून पटपट इथं टाकूया आणि मग जाऊया घरी. मस्त आपली आंघोळ गिंघोळ अजून राहिले, आंघोळ गिंघोळ करू आणि मग दुपारून डबल येऊया इथं कामाला. कारण की हे पूर्ण बघू शकता तुम्ही, हे पूर्ण आपल्याला आज कंप्लीट करणं अडचण. मी काय काय करायचं माहिती का, ही जी मल्चिंग दिसती ही काढायची आणि याच्यावर ज्या नळ्या टाकलेल्या त्या बी काढून घ्यायच्या आपल्याला पूर्ण. आणि हे लाकडं काढायचे, हे तार पण काढून घ्यायचे पूर्ण. हे बघू शकता तुम्ही, हे सगळं काढून घेणं लागणार आहे आपल्याला. हे काड्या तिकडे नेऊन टाकायच्यात. भरपूर काम आहे मित्रांनो आपल्या शेतामध्ये. तर चला मग पटपट करून घेऊया आणि मग जाऊया पटकन आपल्या घराकडे. तर मग मित्रांनो कसं काय चालू आहे तुमचं? मित्रांनो आपलं तर मस्त ऊन तळणं चालू आहे. तुम्ही बघू शकता की इथं भरपूर ऊन तपणं चालू झालेलं आहे. काड्या आपण आता पूर्ण तिकडे नेऊन टाकलेल्या आहेत मित्रांनो, त्या जामाच्या पलीकडून दिसतंय ना तिकडं. आणि आता मी चालू आहे मित्रांनो घरी, कारण की मला लागली भूक. कारण की मित्रांनो 10-10:30 आसपास टाईम झालेला आहे. सकाळी काहीच खाऊन होत आलो ना त्याच्यामुळं. तर बघू शकता तुम्ही भरपूर इथं ऊन तपून राहिलेलं आहे. तुम्हाला झळ्या दिसतात का नाही काय माहिती. पण मित्रांनो आता ते बघा तिकडं आपण काड्या टाकलेल्या आहेत आणि काही राहिल्यात जरशा टाकायच्या. तर पटपट दुपारून डबल येऊ आणि टाकू. आता मित्रांनो मस्त घरी जायचं, आंघोळ गिंघोळ कर, थंड्या पाण्यानं जरसं का उन्हाचं झोपायचं आणि मग डबल शेतात यायचं आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. तर असं आपलं नियोजन चालतंय. तर चला मग मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता घरी गेल्यावर, नाही तर मग रस्त्यानं काहीतरी इंटरेस्टिंग मला जर दिसलं तवा. तर चला मग जाऊया आता ह्या रस्त्यानं. बघू शकता आपला रस्ता आहे अजून. हे बघू शकता तुम्ही, हे पेटलं होतं. हे जर पेटत गेलं असतं तर ही नीट पेटली असती, ही बी पेटली असती आणि तिथलचं ते भोस बी पेटलं असतं. तर मग मित्रांनो तिथलची विहीर तर फायनल झालेली आणि तिला मस्त पाणी पण लागलेलं आहे. तर हे बघू शकता आपला रस्ता. आणि ही बघा मित्रांनो ही टपरी आहे. याच्यात जर का ह्या उन्हामध्ये जर जाऊन बसलो ना इतकं तपत असं ते बापा. पण काय करावं मित्रांनो, पहिले घरं आमचे असेच होते, चौकून अजून बी तसंच आहे. पहिल्यांदा तरी मातीची भीती होती, आता तर डायरेक्ट पूर्ण पत्र लावलेले आहेत आणि पत्राला पण भोसकी पडलेले आहेत. ही परिस्थिती काय कधी दूर होती ना. लवकरात लवकर खूप मेहनत करणं लागणार मित्रांनो, कारण की आज सध्याची जी परिस्थिती आहे ना ती लय वाईट आहे. कारण की शर्ट बघू शकता खूप फाटले आणि ह्या परिस्थितीत मित्रांनो कोणीच नाही येऊ. मी येऊन फसलो मित्रांनो, कारण की झालं असं की मी विहीर खांदली होती पण विहिरीत काही मला सक्सेस भेटले नाही. विहिरीला पाणी नाही लागलं आपल्या. तिथं बघू शकता ते कपडे टाकायला दिसतंय ना, तिथं आपली विहीर खांदेले, तिला काही पाणी लागेल नाही आहे, कोल्ड गेलेली आहे पूर्ण. आणि तुम्ही बघू शकता की ही जी विहीर आहे येईल पाणी, त्या विहिरीला पण पाणी लागलेलं आहे नव्या आणि ह्या विहिरीला पाणी नाही आहे. तर अंतरच किती घे, जरचं का अंतर आहे फक्त 100-150 200-300 फूट असेल. तर मग चला नशिबाच्या गोष्टी असतात. लगातार 3 बोर मारले तर 2 बोरला काही पाणी लागलेलं नाही, तिसऱ्या बोरला थोडंफार पाणी लागले, त्याच्यात काही मग होत नाही आहे. तर मग जे काय चालू आहे ते आता विहिरीवरच आहे. तर मग मित्रांनो त्याच्यावर काही आपलं उत्पन्न जितकं पाहिजे तितकं होत नाही आहे. म्हणजे एकच उत्पन्न काढायचं आणि बंद करून टाकायचं असं चालू आहे आता सध्याच्या घडीला. काय माहिती किती दिवस लागतात किती दिवस नाही, पण हार मी मानणार नाही आहे. शेवटी मी जाईन वरच्या थरावरच, एवढं आपली मनाची इच्छा आहे. तर चला मग भेटूया डायरेक्ट आता घरी गेल्यावर. ह्या रस्त्यानं चालू आहे आपण घरी. तर मग मित्रांनो आता आपण आपल्या इथं घरी आलेलो होतो. बघू शकतो मी आता नेमकं हातपाय इथं धुतलेले आहेत आणि पाणी बघू शकते इथं पाणी पण चालू आहे. पाणी इथून चालू आहे मित्रांनो. हे खाली मोटर चालू केली. हे कांदा तोडेले मित्रांनो. इथं राहतो मी आता. हे नवीन घर आहे आमचं, म्हणजे हे घर राहायला आलो आहे फक्त, घर आमचं नाही आहे दुसऱ्याचं आहे. हे तर मी झोपतो कारण की ह्या मा पलंग आहे. आणि ही गाडी बघू शकते ही तळत होती उन्हात, कारण की आता त्याच्यात पेट्रोल टाकायला पैसे नाही ना, त्याच्यामुळे तिथे लावून दिलेली आहे एका ठिकाणी. तिथं ट्रॅक्टर बघू शकते, ते ट्रॅक्टर आहे, 2 नारळाचे झाडं आहेत. आणि इकडे बघू शकता की खूप सारी हवा इथं सुटलेली आहे. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इथं किती हवा सुटलेली आहे इथं. तर मग मित्रांनो मस्तपैकी इथं झाडे गिडे भेटणं चालू आहे. हे बघू शकता तुम्ही, याला पण मस्त पाणी चालू आहे कारण की हे जाम आहे ना, तर याला मस्त पाणी इथं हे बघू शकता तुम्ही. आणि मला आहे ना झाडं भिजवायला लई आवडते. आणि झाडं असले तर आपण मित्रांनो, कारण की ते तिकडचे झाडे की नाही आता ते त्याला पूर्ण आळे करायचे आणि पूर्ण आळे करून त्याला पाणी द्यायचं आहे. तर चला मग मित्रांनो काहीतरी नवीन विशेष बघूया आणि मग
काय होते काय नाही, मी तुम्हाला आज माझ्या जीवनामध्ये सगळं सांगणार आहे. कारण की तुम्ही बघू शकता की इथं हवा किंवा बी एकदम बेस्ट चालू आहे. हे बघू शकता पाणी, हे फणसाचं झाड आहे मित्रांनो. हे बघू शकता पूर्ण नागाटी वहिले इकडं. तर मग मित्रांनो आता आपण घरी येऊन भरपूर टाईम झालेला आहे. आपण चाललो मित्रांनो आता मोटर बंद करण्यासाठी. कारण की तुम्हाला सांगतो डायरेक्ट ते तुम्हाला पुढं ते झाड दिसतंय का, त्या झाडाच्या पण पुढं ते सोलर प्लेटा दिसतात, तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. कारण की तिथं सोलर लावेल मित्रांनो. त्या सोलरची जी मोटर आहे ना ती बंद करायची. कारण की ते पाणी चालू आहे ह्या संत्र्याला. हे बघा तुम्ही, हे जे संत्रे मित्रांनो हे लावेल तर, आणि पाणी बघू शकता किती स्पीडनं चालू आहे. ते सोलरचं पाणी आहे मित्रांनो. इथं बघू शकता भरपूर पाणी झालेलं आहे या सोलरचं. हे बघा मित्रांनो इथं पण चालू आहे सोलरचं हे पाणी. भरपूर सारं इथं जे वल्लं झालेलं आहे. त्याच्यामुळं मित्रांनो आपण चाललो आहे आता मोटर बंद करण्यासाठी. आणि तुम्हाला तिथं जो सोलर आणि तिथं जी विहीर पण दाखवतो मी. की इकडचं कसं असतंय ना की एप्रिल महिन्यामध्ये सर्व विहिरीला आहे ना पाणी कमी होईल राहते. आणि आपलं तर फारच कमी आहे, यांचं थोडं जास्त आहे. इकडे बघू शकते इथे एक विहीर आहे आणि तिकडे एक विहीर आहे खाली. तर चला मग मित्रांनो जाऊया पटपट आणि तिथलची करून टाकूया मोटर बंद आणि येऊया वापस. चला मग डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिथे सोलरजवळ गेल्यावर. तर मग मित्रांनो इथं आपण आता आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की हे जे सोलर आहे मित्रांनो हे भारी सोलर आहे. आणि हे बघू शकता इथं पाणी चालू आहे. किती पाय वापरायचे. हे बघा तुम्ही, याच्यामध्ये पाणी चालू आहे मित्रांनो. याला पाणी बघा मित्रांनो कुठून कुठून लागेल हे आता. हे बघा तिथून पाणी लागेल वरून. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. हे बघा नळाचं पाणी. आणि बघू शकता तुम्ही की किती मस्त मी तर मोटर गिटर टाकेली. पाईपच लय मोठा आहे पण सोलरचे पाईप आहेत मित्रांनो. पण ते बघू शकता तुम्ही इथं सगळी फिटिंग करेल आहे. हे आंबा आहे मित्रांनो. त्याला ह्यावर्षी आंबे नाही आले, काही नाही टिकून नाही आले. ते बघा हे सोलर आहे. तर हे चला आता आपल्याला ते बंद करायचं आहे. पाहतो किती वाजले. तर 1 वाजता बंद करायचं आहे राईट. तर 1 वाजलं तर बंद करून टाकूया आपण त्याला. ही विहीर बघू शकता तुम्ही. तर चला मग मित्रांनो एकदा टाईम पाहतो मग नंतर सांगतो तुम्हाला बोल. तर मग मित्रांनो झालेला आहे आपला टाईम. सोलरचं इथं मोटर बंद करायचं आहे. ते एकदा तुम्हाला दाखवतो ते कसे बंद करायची. तर तुम्ही बघू शकता की याला आता हे बंद चालू करायचं आहे. हे बघा मित्रांनो हे ऑन आहे. आता हे झालं बंद. तर बघू शकता मोटर आता बंद झालेली असं. तर सोलर बघा मित्रांनो वाऱ्यामध्ये कसं हलतंय खलखल. याला बघू शकता सेफ्टीसाठी सगळं चौकून कुंपण करणं चालू आहे. जेणेकरून कोण याला हात लावणे सगळं सामान इथं येऊन पडेल मित्रांनो यांचं. तर सोलर जैन कंपनीचं आहे. हे बघा तुम्ही इथं जैन सोलर पंप लावले. भारी सोलर आहे असं म्हणतात मित्रांनो. बघू शकता की आपली आता इथं मोटर बंद झालेली आहे. थोडं टाईम आपण इथं थांबू द्यायला फोन लावून पाहू की मोटर बंद केली म्हणून. तर तुम्ही बघू शकता की किती मोठा इथं फरक आहे. इथं एक बेंड आहे आपल्याला दिसून राहिलेलं आहे. तर अशी पाईपलाईन जाईल मित्रांनो. हे डवळ दिसते अशी. तर खूप ऊन तपून राहिले मित्रांनो. आता 1 वाजले दिवसा 1 वाजता बघू शकता तुम्ही की किती तपतं आहे ऊन. आणि इकडे बघू शकता की मस्तपैकी याला दरवाजे आणून ठेवलेलं आहे. सगळी इथं फिटिंग करून घेणार आहे. तर चला मग मित्रांनो जाऊया आपण वर झालेली मोटर पण. कारण की त्याचा प्रेशर कमी झालेला आहे. तर चला मग आता असं जाऊ. तुम्हाला बरोबर भेटतो मी संत्रात गेल्यावर. ते दाखवतो की किती वल्ल होईल किती नाही. तर चला मग. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण सोलर किलरचं इथं बंद करून चाललेलो आहे. आपल्या आपण तिथं राहतो तिथं या घराकडं मित्रांनो. तिथं तुम्हाला संत्रांचं आहे ना मला थोडंफार इथं थोडा लूक दाखवायचा आहे. तर चला मग तिथं जाऊया पटकनपणे आणि तुम्हाला जो लूक आहे तो दाखवूया मित्रांनो. इथे बेंड दिसतंय आपल्याला. त्या बेंडाजवळ गेल्यावर तुम्हाला मी
सांगतो, पण काय सांगायचं आहे, तर जाऊ दे तिकडे. तिथे गेलो तर सोलरचं याच्याजवळ गेलो ना, संत्र्याजवळ, बरोबर तिथे गेल्यावर तुम्हाला काही तिथे सांगणार आहे की किती वल्ल झालं आहे काय. तिथे जाऊन बघूया आपण ते ट्रिप कोणतं आहे, त्या नळ्या कोणत्या आहे, हे सगळं आपण तिथे गेल्यावर पाहणार आहे. तर चला मग मित्रांनो, भेटूया डायरेक्ट आपल्या संत्र्यामध्ये गेलो. तर मग मित्रांनो, आता आपण संत्र्याच्या प्लॉटमध्ये इथं आलेलो आहे, कारण की ते तुम्ही बघू शकता की थोडं लंब राहिले. इथं मित्रांनो मी या झाडाला पाणी लावून दिलं होतं, तुम्ही बघू शकता, पण थोडं सगळंच वल्ल झालेलं आहे. बघा तुम्ही, इतकं वल्ल झालेलं आहे फक्त. तर हे बघू शकता की मागं वरलेली आलतंही ते त्यांनी बंद केलं वाटते, बंद केल्यासारखं ते काही लक्ष दिसून नाही. तर मग मित्रांनो, बघू शकता की हे ड्रीप आहे नाही, हे ड्रीप वेगळंच ड्रीप आहे मित्रांनो, झाडायचंच असेल बहुतेक हे. तर बघू शकता की इथं इतकं वल्ल झालं आहे आणि हे बंद आहे मित्रांनो याचं ड्रीप. तर याचा असर मी तुम्हाला सांगतो की ह्या झाडाला बघा मित्रांनो, ह्या झाडाची क्वालिटी आणि जे 2 ड्रीप चालू आहे ना त्याची क्वालिटी हे बघा मित्रांनो. इथे समजते आपल्याला, ह्याचे 2 ड्रीप चालू आहे आणि याची क्वालिटी बघा तुम्ही. याची क्वालिटी त्याच्या क्वालिटीपेक्षा थोडीसा बरी आहे, कारण की ते काळवट दिसतं आहे आणि ते मस्त दिसतं आहे. हे बघा तुम्ही, लहान मोठे संत्रे इथले मोठे. हे बघा, याची बी दोन्ही चालू आहे, याची बी क्वालिटी मस्त आहे, एक नंबर. शेंडकं पाहूनच समजतं आहे ते हे खतं सोडल्यामुळं झालं असं मित्रांनो बहुतेक. हे बघा, झाड इकडे एक आहे, त्याला बी पाणी आहे भरपूर सारं. हे बघा, दिलं पण हे पूर्ण भिजलेलं आहे मित्रांनो मस्तपैकी. हे बघा का, हे ते जास्तच ओलं झालेलं आहे जरा, पण संत्र्याचं झाड त्या मानानं चांगलं नाही, कुपोषितसारखं झालेलं आहे जरा. ते कसं आहे संत्र्याचं झाडा. तर चला मग मित्रांनो, आलं आहे आपलं आता घर जवळ. तुम्हाला ते सांगायचं होतं ते सांगितलं आहे मी. डबल तुम्हाला संत्र्याच्या बारेत जर काही माहिती हवी असली तर मला सांगा, मी तुम्हाला सांगेन. मला संत्र्याच्या बारेत भरपूर सारा माहिती आहे. तर चला मग डायरेक्ट जाऊया आपल्या घराकडे आणि बघूया की आपल्याला आता काय करायचं आहे. तर मित्रांनो, दिवसाचे 1:30 वाजले आता, आणि 1:30 वाजता बघू शकता तुम्ही की किती ऊन तपून राहिलेलं आहे इथं. भरपूर सारं इथं ऊन तपूनच चालू झालेलं आहे. हा चारा बघू शकता, हा ढोरायला घाल कमी होतो, पण ढोरच नाही आहे इथं. हे बघू शकता, हे पण एक संत्र्याचं झाड आहे ह्या गवताच्या याच्यात. दमलो मी. कुठे गेलो मित्रांनो, तिकडे गेलो तुला किती लांब गेलो. तर चला मग आपण आलो आता आपल्या घराकडे. घरी जाऊन बघू काय करायचं आहे.